चला आज मी कोबीची भाजी बनवते. कोबीची भाजीचं तेल टाकलं. तेल टाकल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, राई पटापट बनतं. एक जास्त काय टाईम लागत नाही. कोबीची भाजी कशी आडकच्ची शिजलेली, ती पण खायला खूप छान वाटते. एवढी मस्त वाटते ना, कारण की लोक ते सलाड करतात त्याचं कोबीचं. त्याला कॅबेज पण बोलतात. आपल्या मराठीमध्ये त्याला कोबी बोलतो, हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये कॅबेज बोलतात. मी आज कोबीची भाजी करतो, फटाफट बनते. राई झाली. इथे आहे बघा, कढीपत्ता, मिरची, टमाटर आणि कोथिंबीर. हिंदीमध्ये बोललं राई टाकली मी. हां, हे एवढं सामान घेतलं. त्याला काही टाईम लागत नाही आहे. एकदा राई फुटल्याच्या नंतर याच्यामध्ये टाकायची मिरची. आपल्याला मिरची टाकल्याच्यानंतर कढीपत्ता. खूप लोक आहे त्याच्यात कांदा बिंदा टाकतात. आपल्याला सिम्पल फटाफट झटपट बोलतात, तसं झटपट बनवायचं आहे. कढीपत्ता टाकल्याच्या नंतर आपल्याला टाकायचं हिंग असल्यावर सर्वात चांगलं एवढं स्वाद लागते. हिंगशिवाय पोट पण पचन पण होतं. हिंग टाकल्यावर पचन तर व्हायला पाहिजे ना, गरमी आहे तर हिंग टाकल्याच्या नंतर फटाफट टाकते हळद. हळद टाकल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, कोबी टाकायचं आहे. कोबी टाकली की कोबी टाकल्याच्या नंतर आपल्याला टाकायचं मीठ टाकल्यानंतर 10 मिनिटांनी भाजी रेडी. लगेच त्याला काही टाईम लागत नाही भाजीला. आपल्याला पुरी शिजवायची नाही आहे, कच्चीच ठेवायची. नाही कच्ची ठेवली कोबी कच्ची तर लोक खातात, सलाड करतात, रायता बनवतात. खूप लोक अशी कच्ची पण कापून खाल्ल्या जाते. तर आपल्याला थोडीशी आडकच्ची शिजवायची. 10 मिनिटामध्ये, 10 मिनिटं पण खूप होतात. 5-6 मिनिटामध्ये कोबीची भाजी तयार. फटाफट बनवायची. म्हणजे कोबीची भाजी रेडी आहे. किती सुंदर दिसते बघा, एवढी सुंदर कोबीची भाजी.